नमस्कार, मी भाग्यश्री. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत. आणि आजचा आपला विषय आहे मधुमेह आणि स्थूलपणा. मधुमेह हा विकार सध्या घराघरातनं पाहायला मिळतो. मधुमेहाची कारणं खूप वेगवेगळी आहेत. यापैकीच एक म्हणजे स्थूलपणा. या स्थूलतेमुळे मधुमेह होण्याची शक्यता असते, शिवाय शरीराला अनेक विकारही जडतात. आज टॉक टाइम मध्ये नेमक्या याच कारणांविषयी आपण बोलणार आहोत. आपल्या बरोबर आहेत डायबिटीस तज्ज्ञ डॉक्टर विजय कुलकर्णी. डॉक्टर, तुमचं IBN लोकमतमध्ये स्वागत. नमस्कार. डॉक्टरांना तुम्हालाही जर काही प्रश्न विचारायचे असेल तर आम्हाला जरूर फोन करा. आमचा नंबर आहे 022668992004. डॉक्टर, आपण जो आता म्हटलं की मधुमेहाचं कारण हे एक असतं ते म्हणजे स्थूलपणा. तर नक्की स्थूलपणा म्हणजे काय असतं? कधी ठरवायचं की आपण स्थूल आहोत? अ, स्थूलपणाचं मोजमाप करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काही क्रायटेरिया म्हणजे मोजमाप करण्यासाठी ठरवलेले आहेत. त्यातलं एक म्हणजे BMI हा एक आकडा आहे. BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स. तर त्याचं कॅल्क्युलेशन असं करतात की तुमचं वजन, वेट इन किलोग्रॅम्स डिवायडेड बाय हाईट इन मीटर स्क्वेअर, असं ते कॅल्क्युलेशन आहे. तर बॉडी मास इंडेक्समधनं आपल्याला हे समजू शकतं की कुणाचा बॉडी मास इंडेक्स जास्ती आहे. ज्यांचं जास्ती आहे एका प्रमाणापेक्षा ते स्थूल आहेत. तर आपल्या इंडियन म्हणजे भारताच्या क्रायटेरियाप्रमाणे 18 ते 23 हा जो आकडा आहे बॉडी मास इंडेक्सचा, तो नॉर्मल धरला जातो. 23 ते 28 पर्यंतचा जो आहे तो ओव्हरवेट, आणि 28च्या वर तुम्ही ओबेस म्हणजे स्थूल आहात असं. तर इंटरनॅशनली 30 हा आकडा ओबेसिटीसाठी धरला जातो BMIचा. 30च्या वर ओबेस धरतात, 35च्या वर ग्रेड 2 म्हणतात म्हणजे आणखी जास्ती होते, आणि 40च्या वर ते मॉर्बिड ओबेसिटी म्हणजे अतिशय जास्ती स्थूलपणा म्हणजे असं 18 धरला ते जातो. 23 मध्ये जर कुठे रँकिंग असेल आपलं, म्हणजे कुठे होत हो. असेल तर आपण ओबेस आहोत. त्याच्यानंतर पुढे असेल तर आपण ओबेस आहोत असं म्हणायला पाहिजे. 18 ते 23 नॉर्मल धरलं जातं. 18च्या खाली अंडरवेट BMI. नक्कीच. पण मग अशा वेळेला जर ओबेस आहोत हे जेव्हा आपल्याला कळतं, पण त्याचा पुढे मधुमेहामध्ये प्रत्येक ओबेस व्यक्तीचं कुठेतरी मधुमेहामध्ये होतंच रूपांतर, की त्याला तो होतोच तो विकार? आता त्याच्यामध्ये असं आहे की जवळजवळ 70% जे ओबेस मानले जातात, 30%, 30पेक्षा जास्ती BMI असणारे, त्यांना त्यांच्या आयुष्याच्या कालावधीमध्ये कधी ना कधी मधुमेह हा होतोच. 30% लोक ह्याच्यातून सुटतात पण त्याचं अनेक कारणं आहेत. आता ह्या 70% लोकांमध्ये ज्या लोकांना मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतात, म्हणजे सिंड्रोम एक्स, ज्यांचा स्थूलपणा जो आहे तो पोटाच्या भोवती आहे, म्हणजे पोटाचा घेर जास्ती आहे, अशा लोकांना मधुमेह होण्याचे चान्सेस जास्ती आहेत. कारण त्यांना एक इन्सुलिन रेझिस्टन्स नावाचा प्रकार असतो. त्यांच्या अंगामध्ये तयार होणारं इन्सुलिन जसं काम करायला पाहिजे तसं काम न करता शुगर कंट्रोल करत नाही. इन्सुलिन तयार होत असतं पण त्याचा उपयोग बरोबर होत नाही. तर त्यामुळे स्थूलपणामध्ये पोटाचा घेर जास्ती असणं हा प्रकार जास्ती धोकादायक आहे. तुम्ही जरी दिसायला स्थूल नसाल पण पोट मात्र तुमचं बरंच मोठं असेल, पोटाचा घेर जास्ती असेल, तर तुम्हाला जास्ती धोका आहे. आणि मला वाटतं जनरल आजकाल खूप ओबेसिटीपेक्षा हा सेंट्रल ओबेसिटी म्हणतात त्याला. सेंट्रल ओबेसिटीचा अर्थ असा आहे की तुमच्या पोटामध्ये म्हणजे तुमचे जे ऑर्गन्स आहेत, लिव्हर आणि आतडींच्या भोवती ओमेंटम, ह्याच्यामध्ये फॅट जास्ती असतं, आणि पोटाच्या कातडीच्या खाली पण फॅट जास्ती असतं. तर हे सेंट्रल ओबेसिटी हा जो प्रकार आहे हा घातक आहे. त्याच्यामुळे जास्त जास्ती मधुमेहाची मधुमेहाची असू शक्यता शकते. असते. आपण पुढचा प्रश्न घेतोय सुरेश पवार यांचा बीडवरून. सुरेश, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा सुरेश. हॅलो मॅडम, मी बीडवरून बोलतोय. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. हॅलो मॅडम, मधुमेह हा झाला कसं ओळखायचं, ते लक्षणं काय आहेत आणि नेमकं कशामुळे होतो मधुमेह? तर हा एकदम सामान्य प्रश्न आहे त्यांनी विचारलेला. मधुमेह व्हायचं कारण म्हणजे तुमच्या अंगात एकतर इन्सुलिन जितक्या प्रमाणामध्ये तयार व्हायला पाहिजे स्वादपिंडातून ते तयार होत नाही, आणि जे काय तयार होतंय ते तुमच्या उपयोगी येत नाही, कारण त्याचा जो विल्हेवाट शरीरात व्हायला पाहिजे तो बरोबर होत नाही. मधुमेह व्हायचं कारण हे आहे. आणि मधुमेहाची लक्षणं, मुख्य लक्षणं अशी आहेत की अचानकपणे तुमचं वजन कमी होत जाणे, लघवीला जास्ती प्रमाणात होणे, तुमचं तहान जास्ती लागणे आणि भूक पण जास्ती लागणे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर का आढळून आल्या तर तुम्ही जरूर तुमचं ब्लड शुगर चेक करायला पाहिजे मधुमेहासाठी. पण म्हणजे पहिली जी स्टेप असेल ती ब्लड शुगर चेक करायची. हां, तर ते ब्लड शुगर चेक करायची स्टेप जी आहे, तुम्ही जेव्हा करायला जाता तेव्हा तुमच्या लक्षात हे आलेलं असतं की तुमचं वजन कमी झालेलं आहे. गेले 1-3-4 महिन्यात तुमचं वजन कमी झालेलं आहे.
जेव्हा मधुमेहाची सुरुवात होती त्यावेळेला वजन वाढत नाही, वजन कमी होतं. ओके. आणि तुम्हाला हे 3-4 गोष्टी आढळून येतात की तुम्ही खूप जास्ती पाणी पिताय, घशाला कोरड पडती आहे, सारखं लघवीला जायला लागतंय. रात्री माणूस जो एखाद्या वेळेला उठत असतो लघवीसाठी तो 4-5 वेळेला उठतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू लक्षात येतात. आणि जेव्हा तुम्हाला हे लक्षात येतील त्यावेळेला ब्लड शुगर चेक करून घेणे हे. आपण पुढचा प्रश्न घेतोय बाळासाहेब काळे यांचा पुण्यावरून. बाळासाहेब, आपला प्रश्न विचारा. हा हॅलो. हा बाळासाहेब. हा, जी रेंज आहे ना, जी हा हॅलो सर. हा, हा, बोला, सलग बोला. प्रश्न विचारा, आपल्याला आम्हाला ऐकू येतंय. हा, मी बाळासाहेब काळे उद्धव तळेगावरून. सर, प्रत्येक वेळेस मी पाहिलं रेंज आहे ना, जी जेवणा अगोदरची जी रेंज असते, हम्म. जेवणा अगोदरची जी रेंज असते बोला, बोला. ती साधारण 120 ची सांगितली, काही ठिकाणी 140 सांगितली. नाश्ता केल्यानंतर ब्रेक पाहिलं मी तर 140 160 चालते म्हणे. तर ऍक्च्युली रिअली किती रेंज पाहिजे, जेवणा अगोदरची किंवा जेवणानंतरची? जर आता ह्या प्रश्नाचं उत्तर 2 भागात देता येईल. ज्यांना मधुमेह नाही आहे या लोकांना त्यांचं फास्टिंग शुगर, ते जे म्हणतात उपाशी पोटीचं शुगर, हे 100च्या आत पाहिजे. 100 ते 126 हा जर आकडा असेल तर त्याला डायबिटीसच्या अगोदरची स्टेज म्हणजे इम्पेअर्ड फास्टिंग ग्लुकोज म्हणतात, म्हणजे प्री डायबिटीस म्हणायला हरकत नाही. आणि 126 पेक्षा जर का तुमची शुगर जास्ती असेल फास्टिंग, तर हे तुम्हाला मधुमेह आहेच. तसंच जेवल्यानंतर 2 तासांनी जो आपण करतो रिपोर्ट, त्याच्यामध्ये पोस्ट प्रँडियल म्हणतात, तुमचं ब्लड शुगर 140च्या खाली पाहिजे नॉर्मल. आणि 140 ते 200 असेल तर तुम्हाला इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स, परत म्हणजे डायबिटीसची अगोदरची स्टेज, आणि 200च्या वर नक्की डायबिटीस असं आहे. तर ज्यांना मधुमेह आहे आणि जे ट्रीटमेंट घेत आहेत त्यांच्या कंट्रोलसाठी मात्र त्यांचं फास्टिंग शुगर 80 ते 110 या दरम्यान राहायला पाहिजे चांगल्या कंट्रोलसाठी. आणि जेवल्यानंतरचं जे आहे ते 140 ते 160 ह्याच्यामध्ये राहायला पाहिजे चांगल्या कंट्रोलसाठी. जेवढं तुम्ही या टार्गेटच्या जवळ याल तेवढं तुमचा डायबिटीस कंट्रोल चांगला आहे. ओके, पण तुम्ही आता मगाशी पहिली पायरी सांगितली की आधी आपलं ग्लुकोज चेक करा, पण त्यानंतर पुढे काय काय करावं लागतं? असं आहे ना की पहिलं आधी रँडम शुगर जरी केलं तुम्ही, रँडम शुगरचा अर्थ तुम्ही दिवसाभरात कधी पण ते चेक करू शकता. ते जर का तुमचं 200च्या वर आलं रँडम शुगर, तर याचा अर्थ तुम्हाला मधुमेह आहेच. आणि जर का 140 आणि 200च्या मध्ये आलं तर हे संशयास्पद आहे. 140च्या आत आलं तर कदाचित तुम्हाला मधुमेह नाही आहे. तर मग तुम्ही एकदा फास्टिंग उपाशीपोटी आणि जेवल्यानंतर तुमचं रेग्युलर लंच म्हणजे 12 वाजता वगैरे तुम्ही जे लंच घेता त्याच्यानंतर 2 तासानंतर ब्लड शुगर हे चेक करायला पाहिजेत. आणि मग मी आता मी सांगितले त्या क्रायटेरिया लावून बघायला बघून आपण बघू शकतो की आपल्याला मधुमेहाची मधुमेह शक्यता आहे आहे का किंवा नाही. नाही. आपण पुढचा प्रश्न घेतोय भारत वावळ यांचा डोंबिवलीवरून. भारत, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार, मी डोंबिवलीहून भारत वाड बोलतोय. माझा प्रश्न 2 आहेत. एक प्रश्न असा आहे की मधुमेह हा अनुवांशिक असतो का, आणि प्रश्न दुसरा असा आहे की मधुमेहाने डॉक्टर सल्ल्यानुसार गोड पदार्थ खाऊ नये किंवा साखर वाढलेले पदार्थ खाऊ नये असं म्हणतात, पण फळामधून आपल्याला साखर मिळतेच, तर अशा वेळी हे फळं खाणं अयोग्य आहे का? धन्यवाद. तर तुमचे खूप चांगले प्रश्न आहेत. पहिल्या आधी मी तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो. फळांमधनं जी काय तुम्हाला साखर मिळती ती ॲक्च्युली शुगर, म्हणजे जे आपण शुगर खातो तशी शुगर नसते, त्याला फ्रक्टोज म्हणतात. तर शुगर म्हणजे आपण साखर जे म्हणतो ना, ते फ्रक्टोज आणि ग्लुकोज हे दोघांचे मिश्रण असतं. तर तुम्ही जेव्हा ग्लुकोज डायरेक्ट खाता तेव्हा तुमच्या अंगातलं ग्लुकोज ताबडतोब वाढतं. साखर खाता त्यावेळेला थोडा वेळ लागतो, आणि फ्रक्टोज जेव्हा खाता तेव्हा आणखी जास्ती वेळ लागतो. म्हणजे याचाच अर्थ असा झाला की जे फ्रूट्समध्ये जो गोडावा आहे तो फ्रक्टोजमुळे आहे, आणि फ्रक्टोज हे तुमच्या शरीरामध्ये ग्लुकोजमध्ये रूपांतर व्हायला त्याला वेळ लागतो. आता ह्या फूडला आम्ही लो ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो, म्हणजे ज्या फूड्समध्ये ग्लुकोज तयार व्हायला वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही निश्चितपणे फ्रूट्स खाऊ शकता, फक्त त्याचं प्रमाण महत्त्वाचं आहे. एक फळ रोज, ह्याला काही प्रॉब्लेम नाही, कुठलंही फळ चालेल. केळी खाऊ की नाही हे पहिला प्रश्न असतात लोकांचा, तर एक छोटं केळ म्हणजे जे वेलचीचं केळ असेल ते नक्की चालेल. ओके, त्यांनी एक अजून प्रश्न विचारलेला, दुसरा पण प्रश्न- आपण त्याचं नक्कीच जाणून घेऊ. पण आता एक फोन येतोय आपल्याला श्रीदत्त ताक यांचा बीडवरून. श्रीदत्त, आपला प्रश्न विचारा. हा हा श्रीदत्त, आपला प्रश्न विचारा. हा सर, मॅडम नमस्कार, मी आंबेजोगाई टाक बोलतो. हा, ते मला मधुमेह आमच्या आईला बी होता, आणि परत त्यानंतर मला एक 4 वर्षामध्ये मला मधुमेहाचे प्रॉब्लेम चालू झालेले आहेत. तर हातपायाला गोळे वगैरे येतात काय, हा. आणि बोला, बोला. त्या संदर्भात मला काय असं थोडं मी शुगर वगैरे कंट्रोल करतो, पण जेवण वगैरे काय कसं कंट्रोल करावं हे डॉक्टर साहेब मी चर्चा करणार होतो. बरं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर या आत्ताच्या आमच्या प्रोग्राममध्ये देणं एवढं शक्य नाही आहे. पण तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करून ज्या
अन्नपदार्थातून तुम्हाला कमीत कमी ग्लुकोज मिळेल, म्हणजे ज्या पदार्थांतून साखर कमीत कमी तयार होईल असे पदार्थ खायला पाहिजेत. साखर डायरेक्टली खाणं तर टाळायला पाहिजे. आता मधुमेहाचं तुम्ही म्हटला तुमच्या आईना पण मधुमेह आहे आणि तुम्हाला पण झाला, तर तर पहिला एक प्रश्न आला हो, होता की अनुवंशिकतेचा. अनुवंशिकता आहे का? बरोबर आहे. तर टाईप 2 डायबिटीस म्हणतात, जो 40च्या नंतर युजली होतो. 30 ते 40 वयोगटात पण होऊ शकतो. तर हा टाईप 2 डायबिटीसमध्ये अनुवंशिकता 100% आहे. म्हणजे जर का तुमचे आईवडील दोघंही डायबिटिक असतील आणि त्यांना जर का 40 ते 50च्या वयामध्ये डायबिटीस झाला असेल, तर त्यांच्या 2 मुलांपैकी एका मुलाला नक्की डायबिटीस होणार. एक मुलाला कदाचित होणार नाही. तर 50% ट्रान्समिशन दोघांनाही असेल तर आहे. जर का एका व्यक्तीला असेल डायबिटीस, तर 25% म्हणजे समजा त्यांना 4 मुलं असतील तर त्यातल्या एका मुलाला होईल डायबिटीस. तर अनुवंशिकता नक्की आहे टाईप 2 डायबिटीसमध्ये. फक्त जो दुसरा डायबिटीस आहे जो लहान मुलांच्यामध्ये होतो, टाईप 1 डायबिटीस, त्याला अनुवंशिकता नाही आहे. ते शरीरात त्या मुलाच्या शरीरातले पॅनक्रियास त्याच्या शरीरातल्याच क्रियामुळे डिस्ट्रॉय होतात, म्हणजे खराब होतात आणि मग त्यांना डायबिटीस होतो. आपण पुढचा प्रश्न घेतोय राजेंद्र हजारे यांचा निपाणीवरून. राजेंद्र, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा राजेंद्र, आपला प्रश्न सलग विचारा. हा मॅडम, मी निपाणहून राजेंद्र आजारे बोलतोय. हं. हा डायबिटीस हा कुठल्या वयापासून होऊ शकतो आणि तो होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली पाहिजे? हा एकदम चांगला प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर असं आहे की डायबिटीज हा 6 महिन्याच्या मुलाला पण होऊ शकतो. 6 महिन्यापासून कुठल्याही वयामध्ये तुम्हाला डायबिटीस होऊ शकतो. फक्त लहान मुलांमध्ये होणारा डायबिटीस हा वेगळ्या प्रकारचा असतो, टाईप 1 डायबिटीस म्हणतात. तर सामान्यपणे आपण जे मधुमेह म्हणतो हे 20व्या वर्षानंतर कधी पण होऊ शकतं. 20 ते 40 ह्या गटात कमी प्रमाणात होतं. त्याला मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस ऑफ यंग म्हणतात, म्हणजे तरुण मुलांमध्ये होणारं टाईप 2 डायबिटीस. ह्याचं प्रमाण भयंकर वाढलेलं आहे सध्या आपल्याकडे. जे हाय टेक इंडस्ट्रीजमध्ये किंवा IT मध्ये जे आहेत मुलं, त्यांना 25 ते 35 या वयोगटात बऱ्याच मुलांना डायबिटीस झालेला आहे आणि होतोय. त्याचं कारण बरेच आहेत. एक त्यांची लाईफस्टाईल सेडेंटरी असते, काही व्यायाम नाही, सारखं काम, हे एक प्रकार आहे, आणि जंक फूड खाणे. तर 40शी नंतर जो होणारा डायबिटीस जो आहे तो जास्ती प्रचलित आहे, जास्ती लोकांना होतो. आणि तसं उतार वयात सुद्धा काही लोकांना डायबिटीस होऊ शकतो. म्हणजे 60-70 वयापर्यंत मला शुगर नव्हती आणि 70व्या वर्षी मला शुगर सुरू झाली, हा पण प्रकार होतो. मला वाटतं प्रत्येक वयानुसार डायबिटीसचं वेगवेगळी एक तीव्रता हो, पण असते तीव्रता स्वतःची. पण असते.